नमस्कार. आरोग्य सल्ला म्हणजेच डॉक्टर ऑनलाईन ह्या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस दूरदर्शनच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आरोग्य सल्लाचा हा नवीन वर्षातील पहिलाच कार्यक्रम आहे आणि त्या निमित्ताने आम्ही आमच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर देतोच आहोत, पण ह्या निमित्ताने अतिशय एक आगळा वेगळा असा कार्यक्रमही सादर करण्याचा आम्ही आज प्रयत्न करत आहोत आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचा विषय हा चॅरिटेबल हॉस्पिटल आणि अत्युच्च दर्जाची रुग्णसेवा असा ठेवलेला आहे. चॅरिटेबल हॉस्पिटल म्हटलं की आपल्या सर्वसाधारण डोळ्यांसमोर एक भोंगळ कारभार, कसेही पडलेले इकडे तिकडे अस्ताव्यस्त रुग्ण, न मिळणारी औषधं, अशा प्रकारचं चित्र डोळ्यासमोर नेहमी सहसा उभं राहतं. पण हे सर्व चित्र बदलून टाकण्याचा पराक्रम केलेला आहे वालावलकर हॉस्पिटल, डेरवण किंवा चिपळूण या ठिकाणी असणाऱ्या हॉस्पिटलने. आणि मला वाटतं केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, संपूर्ण भारत देशासाठी असं आदर्शवत ठरलेलं हे वालावलकर चॅरिटेबल रुग्णालय मला वाटतं आजच्या ह्या सर्व कार्यक्रमामधील प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ह्या हॉस्पिटलमधील मेडिकल डायरेक्टर आणि व्हिजिटिंग कन्सल्टंट यांना खास आपण आमंत्रित केलेलं आहे. आणि म्हणूनच मी आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ओळख करून देऊ इच्छितो ह्या दोन्ही डॉक्टरांची, जे खास करून डेरवड म्हणजे चिपळूण या ठिकाणून आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत वालावलकर चॅरिटेबल रुग्णालयामधून. सर्वप्रथम मी ओळख करून देतोय डॉक्टर सुवर्णा पाटील मॅडम यांची. नमस्कार मॅडम. डॉक्टर सुवर्णा पाटील मॅडम ह्या वालावलकर हॉस्पिटल डेरवड या ठिकाणी मेडिकल डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मेडिसिनमध्ये MD ही पदवी संपादन केली आहे आणि ह्या सध्या वालावलकर हॉस्पिटलमध्ये मेडिकल डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. फिजिशियन आणि कार्डिओलॉजिस्ट असे दोन्ही रोल त्यांनी ह्या ठिकाणी निभावतात, पण या व्यतिरिक्त डायलिसिसचे युनिट सुद्धा ते सांभाळतात. ह्या हॉस्पिटलमधल्या अतिशय महत्वाची भूमिका हे हॉस्पिटल चालवत असताना डॉक्टर सुवर्णा पाटील मॅडम यांची राहिलेली आहे. आता मी आपली दुसऱ्या डॉक्टरांची ओळख करून देतोय, जे डॉक्टर वालावलकर हॉस्पिटलच्या संकल्पनेपासून ते आजपर्यंतच्या प्रवासात अथक साथ देत आहेत आणि ते आहेत डॉक्टर अच्युत जोशी. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर अच्युत जोशी यांनी सुद्धा मेडिसिनमध्ये MD ही पदवी संपादन केली आहे आणि ती पदवी त्यांनी बीजे मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणाहून 1983 साली संपादन केली. त्यानंतर त्यांनी ससून रुग्णालयामध्येच रिनल डिसीजेस आणि मेडिसिन ह्या विभागामध्ये रेसिडेंट डॉक्टरचं काम केलेलं आहे. नानावटी हॉस्पिटलमध्ये सुद्धा रेसिडेंट फिजिशियनचं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलजीभाई पटेल युरोलॉजिकल हॉस्पिटल जे नदियाद या ठिकाणी आहे, या ठिकाणी सुद्धा रेसिडेंट फिजिशियन म्हणून कार्यरत होते. असोसिएट प्रोफेसर ऑफ मेडिसिन म्हणून ते भारतीय विद्यापीठ आणि मेडिकल कॉलेज या ठिकाणी 1993 ते 2000 सालापर्यंत म्हणजे 7 वर्ष कार्यरत होते. 1986 सालापासून ते कन्सल्टंट फिजिशियन म्हणून कार्यरत आहेतच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना आयुर्वेदाचा वारसा हा त्यांच्या पिताश्रींकडून लाभलेला आहे आणि म्हणून त्यांनी आयुर्वेदामध्ये सुद्धा आपलं ज्ञान संपादन केलं आहे. ह्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये त्यांना विशेष स्वारस्य आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जनरल प्रॅक्टिशनरचं ट्रेनिंग, फॅमिली फिजिशियनचं ट्रेनिंग करण्यामध्ये त्यांना विशेष स्वारस्य आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वालावलकर रुग्णालयामध्ये व्हिजिटिंग कन्सल्टंट म्हणून डॉक्टर कार्यरत आहेत. या ठिकाणी अतिशय गुंतागुंतीच्या ज्या केसेस आहेत ह्या सोडवण्याचं काम हे डॉक्टर अच्युत जोशी करत असतात. दोन्ही डॉक्टरांची ओळख करून दिल्यानंतर प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन आहे, प्रेक्षकांनी प्रश्न विचारताना टीव्हीचा आवाज कमी ठेवा आणि आपले प्रश्न हे नेमक्या शब्दात विचारा. आणि हे सर्व प्रश्न विचारण्यासाठी संपर्क ध्येय म्हणजे फोन नंबर्स पुढील प्रमाणे सगळ्या प्रेक्षकांनी नीट लिहून घ्या. 24908050 आहे पहिला नंबर, 24908050. दुसरा नंबर आहे 24988050 म्हणजे 24988050. हे दोन्ही नंबर्स मुंबईतील प्रेक्षकांसाठी आहेत. मुंबई बाहेरून जेव्हा आपण आम्हाला फोन कराल तेव्हा STD कोड 022 किंवा 022 हा STD कोड लावायला आपण विसरू नका. अतिशय महत्वाच्या कार्यक्रमाचा विषय आहे की चॅरिटेबल हॉस्पिटल ही अत्युच्च दर्जाची रुग्णसेवा कशा रीतीने पुरवू शकतं आणि ह्याचं रोल मॉडेल म्हणून मी पुन्हा एकदा सांगतोय वालावलकर हॉस्पिटल जे डेरवण या ठिकाणी स्थित आहे चिपळूण जवळ. ह्या हॉस्पिटलचा दाखला घेऊन आपण ह्या सर्व कार्यक्रमामध्ये सर्व प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम डॉक्टर अच्युत जोशी, मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की ही जी हॉस्पिटलची संकल्पना आहे, मला सांगायला लागेल की टर्चरी केअर अशा प्रकारचं असं रुग्णालय अत्यंत रिमोट जागी म्हणजे ज्या ठिकाणी धड सुविधाही उपलब्ध नाहीयेत अशा ठिकाणी नेणं, वसवणं आणि ते चालवून दाखवणं ही मला वाटतं एक अतिशय अचाट अशी कामगिरी आहे. मला वाटतं सर्वच लोकांची, ज्याच्यामध्ये श्रीयुत विकास वालावलकरांपासून अनेक लोकांचा सहभाग आहे, तुमच्यासारख्या डॉक्टर्सचा सहभाग आहे. काय संकल्पना होती याच्याविषयी काय सांगता येईल आपल्याला?
डेरवण येथील सुप्रसिद्ध वालावलकर रुग्णालय आणि रोगनिदान केंद्र याच्या स्थापनेमागची थोडीशी पार्श्वभूमी आणि इतिहास सांगतो. इथे दोन मुद्दे आहेत की हे हॉस्पिटल कोकण सारख्या ठिकाणी डेरवण येथे का काढलं आणि दुसरं समाजाला उपयोगी अशी कामं करायची तर हॉस्पिटल का काढलं. आपल्या सर्वांना कोकण भूमी परिचित आहे. अत्यंत डोंगर उताराची जमीन, दळणवळणाची साधनं नाहीत, गरिबी, अज्ञान, लोकांमध्ये प्रचंड अंधश्रद्धा. गरिबी तर कोकणाच्या 5वीला पुजलेली. कित्येक शेतकरी कुटुंबात मुलगा जन्माला येतो तो सावकारी कर्जात जन्माला येतो. अख्खा जन्म कर्जात काढतो आणि सावकारी पाश आपल्या मुलाच्या पाठीवर ठेवून निघून जातो. तर अशा या कोकणामध्ये चिपळूण रत्नागिरी महामार्गावर सावर्डे नावाचं एक गाव आहे. त्या सावर्डे गावाच्या पूर्वेला सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर डेरवण हे एक छोटंसं टुमदार गाव आहे. हे ठिकाण निवडायचं कारण म्हणजे मागील शतकामध्ये तेथे वहाळकर बुवा आणि वालावलकर बुवा, आपण तेथील काही चित्र बघूया. या ठिकाणी आपल्याला दिसतंय आता यांची कर्मभूमी ही मागील शतकात होती. 1960 नंतर तिथे श्री दिगंबरदास महाराज या अलौकिक सत्पुरुषाने आपली कर्मभूमी बनवली. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून त्यांनी या कोकणाच्या आजाराचे, कोकणातल्या अडचणींची अचूक नाडी परीक्षा केली आणि येथील भागाचा जर विकास करावायचा असेल तर येथील माणसाला काम मिळालं पाहिजे. नुसतं दाम न करता काम करून मग पैसा दिला पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे सर्वांना आरोग्यविषयक मूलभूत सुविधा तसंच अत्यावश्यक आणि सुसज्ज अशा अत्याधुनिक सुविधा या पुरवल्या पाहिजेत. या ध्यासानं ते झपाटलेले होते. 1989 मध्ये त्यांनी ध्येय ठेवला. त्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी जे अशोक काका महाराज यांनी त्यांचेच काम अधिक जोमाने चालू ठेवले. त्यांनी महाराजांचे एक निस्सीम भक्त वालावलकर साहेब यांच्या आर्थिक मदतीने रुग्णालयाच्या बांधकामाची जुळवाजुळव सुरू केली. वालावलकर साहेब हे भक्तश्रेष्ठांपैकी होते. त्यांची महाराजांवर अपार निष्ठा होती. आपल्याला मिळणाऱ्या पैशातील काही ठराविक भाग बाजूला ठेवून बाकीचं सर्व ज्या गुरुमुळे आपल्याला मिळाला त्याला परत करावा अशा अपार निष्ठेने ते काम करत होते. आणि दैवी संकेत असेल किंवा नसेल, वालावलकर साहेबांचं 1995 मध्ये निधन झाले आणि मग हे जे बांधकामाचं काम सुरू होतं, हे जे हॉस्पिटलची स्थापना केल्याचं काम सुरू होतं, त्याला वालावलकर साहेबांचं नाव मिळण्याचा अत्यंत औचित्यपूर्ण असा कार्यक्रम झाला. त्यांच्यानंतर त्यांचेच चिरंजीव विकास वालावलकर हे काम त्याच निष्ठेने पुढे चालवत आहेत. मला वाटतं अतिशय ही संकल्पना अतिशय महत्वाची की जे समाजाला आपण देणं लागतो हे त्या मार्गाने आणि त्या उद्देशाने हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलं आणि मला वाटतं वालावलकर रुग्णालयाची स्थापना 1996 साली त्या ठिकाणी करण्यात आली. कसा आहे प्रवास हॉस्पिटलचा आतापर्यंतचा विषय आपल्याला काय सांगता येईल? 1996 साली जेव्हा हे रुग्णालय सुरू झालं तेव्हा पहिल्यांदा एक छोटंसं सिटी स्कॅन सेंटर आणि पॅथॉलॉजी लॅब ज्याच्यामध्ये थोडीशीच इन्स्ट्रुमेंट्स होती अशी सुरुवात झाली. मग लक्षात आलं आम्हाला की असे काही आपोआप रुग्ण येणार नाहीयेत कारण आरोग्याबद्दल काही जनजागृतीच नाहीये. त्यामुळे मग आम्ही ठरवलं की गावोगावी मोठमोठी शिबिरं घ्यायची आणि जवळजवळ दोन्ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात जवळजवळ प्रत्येक गावात आम्ही ती शिबिरं घेतली. पहिली 2 वर्ष आमची त्यातच गेली. त्यानंतर लक्षात आलं की इथे जी जरूर आहे ती जे रुग्ण येत आहेत ते अगदी अत्यवस्थ आहेत, गंभीर आहेत. त्याच्यामुळे गंभीर आजारांवर उपचार करायला तुम्हाला अतिदक्षता विभाग हवा म्हणून पहिलं आम्ही 4 बेडेड इंटेन्सिव्ह केअर युनिट सुरू केली. त्यानंतर मग लक्षात आलं की क्षयरोगाचं प्रमाण खूप जास्त आहे, कुपोषण आहे, हवा चांगली नाही, त्यामुळे क्षयरोग होतोय आणि म्हणून क्षयरोगासाठी मोफत औषधोपचार सुरू झाले. त्यानंतर मग गरोदर स्त्रिया, त्यांना आलेल्या फिट्स, त्यांची जन्मलेली मुलं या सगळ्यांसाठी मग ऑपरेशन थिएटर, कारण सिझेरियन सेक्शन लागणार, किडनी स्टोन ऑपरेशन, हर्निया ऑपरेशन यासाठी अद्ययावत असं ऑपरेशन थिएटर सुरू केलं. ह्या सगळ्यांना रक्ताची गरज भागावी. दुसरं बॉम्बे गोवा हायवेवर हॉस्पिटल आहे त्यामुळे ऍक्सिडेंटचे पेशंट जास्त येतात. ह्या सगळ्यांना रक्ताची गरज भागवावी यासाठी ब्लड बँक सुरू केली. हे सगळं होईपर्यंत 2000 साल उजाडलं आणि तोपर्यंत आम्ही हिमोडायलिसिस युनिटची स्थापना केली. कारण उद्देश असा होता की कोणत्याही रुग्णाला आम्ही दूरदेशी व तू मुंबईला जा आणि उपचार घे असं सांगायचं नव्हतं कारण तो ते जाण्याच्या परिस्थितीत नव्हता आर्थिकदृष्ट्या. त्यामुळे या सगळ्या सोयी इथेच असाव्यात हा आमच्या ट्रस्टींचा उद्देश होता. आणि मग डायलिसिस स्थापनेनंतर 2000 सालानंतर हॉस्पिटलने जी झेप घेतली ती जे व्हिजिटिंग डॉक्टर आमच्याकडे येतात वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ, जवळजवळ 100हून अधिक व्हिजिटिंग डॉक्टर्स मुंबई पुण्यावरून येतात आणि मोफत रुग्णांना त्यांची सेवा
रुग्णाच्या दारात मिळू शकते आणि त्यांचा योग्य सल्ला या रुग्णाला ट्रीटमेंट देताना आम्हालाही त्याचा खूप उपयोग होतो. मला वाटतं ह्याचा भाग मला वाटतं सगळ्यात महत्वाचा भाग आहे की अशा रीतीने मुंबई पुण्यातल्या डॉक्टरांची सुद्धा सेवा, कारण आपण जर काही इन्फ्रास्ट्रक्चर हे उभं केलं तर मोफत ही ह्या रुग्णांना मिळू शकते आणि त्या ठिकाणी येऊन ते देऊ शकतात. म्हणजे एक आउटलेट मला वाटतं आपण डॉक्टरांसाठी एक निर्माण केला आणि त्या अनुषंगाने ते इन्फ्रास्ट्रक्चर संपूर्ण निर्माण करणं ही खरं तर चॅलेंजिंग गोष्ट होती, पण ही तुम्ही सहज साध्य मला वाटतं या ठिकाणी करून दाखवलीत आणि ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आपण आता सांगितलं की हा एक भाग झाला, ह्याच्या पुढे आणखी याच्या पुढे त्यानंतर असं 2000 सालानंतर इथल्या किशोरवयीन मुलामुलींना शिक्षणाची गरज भागावी म्हणून मग नर्सिंग कॉलेज सुरू केलं, ज्याच्यामध्ये ANM, GNM किंवा DMLT कोर्सेस, त्याच्यानंतर वेगवेगळे तांत्रिक शिक्षण देणारे कोर्सेस म्हणजे हिमोडायलिसिस टेक्निशियन, ऑपरेशन थिएटर असिस्टंट कोर्स, डायटिशियन कोर्स हे कोर्सेस सुरू केले गेले. हे सगळं प्रसार पाहता वालावलकर हॉस्पिटलकडे टाटा मेमोरियल हॉस्पिटल आकर्षित झालं, कारण त्यांना अशा खेडेगावात एखादं त्यांचं आउटरीच सेंटर करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरची गरज होती आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर ह्या हॉस्पिटलच्या माध्यमाने त्यांना मिळालं आणि कॅन्सरच्या रुग्णांसाठी पूर्व तपासणी, निदान आणि त्यांचे उपचार ह्याकरता हे सेंटर रेकॉग्नाइज झालं. त्याला रुरल आउटरीच सेंटर असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर 2005, 6 आणि 7 या तिन्ही वर्षी ब्रिटनवरून डॉक्टर यायला सुरुवात झाली आणि ज्यांनी जवळजवळ आठवड्याभराच्या पिरियडमध्ये 200हून अधिक शस्त्रक्रिया गेली 3 वर्ष सातत्याने केलेल्या आहेत. आणि त्यानंतर आता शिकागो, स्पेन, बार्सिलोना, जर्मनी इथून वेगवेगळे मेडिकल स्टुडंट्स ट्रॉपिकल मेडिसिन म्हणा किंवा डेव्हलपिंग कंट्रीमधलं जे काही मेडिकलचं नॉलेज आहे ते शिकण्यासाठी खास वालावलकर रुग्णालयात येतात. मला वाटतं अतिशय भूषणास्पद अशी गोष्ट आहे की टाटा मेमोरियल हॉस्पिटलने सुद्धा याची दखल घेऊन त्या वालावलकर हॉस्पिटलच्या सहयोगाने कॅन्सरच्या रुग्णांसाठी पर्टिक्युलरली काही खास सेवा वालावलकर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यांची आपण जाणीव करून घ्या. तत्पूर्वी काही फोन कॉल. रवींद्र पाटील पहिला प्रश्न जळगाववरून विचारतात, बोला आपण. डॉक्टर साहेब, हा बोला. मी रवींद्र सुखदेव पाटील, दैवत खुर्द तालुका अंमळनेर जिल्हा जळगाव इथून बोलतो आहे. माझ्या पहिला प्रश्न डॉक्टरांना असा आहे की ओपन हार्ट सर्जरी सारख्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या ज्या अत्यंत महागड्या आहेत, अशा शस्त्रक्रिया या चॅरिटेबल हॉस्पिटल्स मधून मोफत आणि माफक दरामध्ये करता येऊ शकतील काय? यामुळे गरीब रुग्णांची मोठी सोय होईल, याबाबत मार्गदर्शन करावं. जरूर, आपला प्रश्न कळला रवींद्र. सर, ही ओपन हार्ट शस्त्रक्रिया ही एक शस्त्रक्रिया झाली, पण अशा प्रकारच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत अवघड, ह्या चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये आज उपलब्ध करून देता येणं शक्य आहे का? डेरवणच्या हॉस्पिटलच्या ट्रस्टीचा आमचा प्रयत्न नेहमीच असा आहे की कमीत कमी खर्चामध्ये रुग्णाचा जास्तीत जास्त फायदा कसा करून दिला जाईल. दुर्दैवाने आज हार्टची ऑपरेशन जी आहेत, ओपन हार्ट किंवा बायपास, ही अत्यंत महागडी अशी आहेत आणि त्याहीपेक्षा सुद्धा आपल्या देशाच्या प्रायोरिटीज हा फार वेगळ्या आहेत. कुपोषण किंवा कॅन्सर हे आता प्रायोरिटी असल्यामुळे आता या क्षणाला तरी रुग्णालयाने त्यांच्यावर जास्त लक्ष केंद्रित करायचं ठरवलंय. पुढे जसा विकास होईल तसे जास्त लोक येतील तसं तसं कदाचित पुढे काही वर्षांनी ओपन हार्ट सर्जरी सुद्धा होऊ शकेल. आता तरी या क्षणाला नाही. हो, पण आता काय होऊ शकतं सध्या हे आपण आता बघूया लॅपटॉपवरती. अतिशय महत्वाची गोष्ट आहे की समाजाचे जे प्रमुख प्रॉब्लेम्स आहेत, ज्याच्यामध्ये ट्युबरक्युलोसिस आहे, कॅन्सर आहे किंवा इतर रोग आहेत, ज्यांच्यावरती आपल्याला सध्या फोकस करणं आवश्यक आहे, कारण त्याने दगावणारे रुग्णसंख्या ही सगळ्यात जास्त आहे आपल्या देशामध्ये. मला वाटतं लाईफस्टाईल रिलेटेड जे आजार आहेत, हार्ट डिसीज, हे अर्थातच आपल्याला वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपण टॅकल करू शकतो. त्याविषयी आपण चर्चा करू, पण तत्पूर्वी वालावलकर रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधांविषयी सर काय काय आहे आज वालावलकर रुग्णालयामध्ये? तिथे एक अत्यंत सुसज्ज अत्याधुनिक असं टर्शरी सेंटर डेव्हलप करायचं म्हटल्यानंतर तिथे आज जे काही मेडिकल शास्त्र लागतात ती वेगवेगळी डिपार्टमेंट डेव्हलप केली गेली. आपण लॅपटॉपवर बघूया. सिटी स्कॅन मला वाटतं हे डिपार्टमेंट. सिटी स्कॅन, होल बॉडी स्कॅन, नंतर कलर डॉपलर, सोनोग्राफी, नंतर कॉम्प्युटराइज स्ट्रेस टेस्ट, त्याच्यावर अत्युत्तम सॉफ्टवेअर, डिजिटल एक्सरे आणि हार्टसाठी स्ट्रेस टेस्ट, या सर्व सोयी सुविधा इथे उपलब्ध आहेत. तसंच अजून एक या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य म्हणजे लॅपटॉपवर बघूया. तेथे पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, अत्यंत सुसज्ज असा ऑटो अॅनालायझर की ज्यावर एका वेळी अनेक टेस्ट पुऱ्या होतात. सेल काउंटर, केम इम्युनॉलिसन्स की जिथे हार्मोन स्टडी होऊ शकतो. कोकणातील एक अजून एक वैशिष्ट्य म्हणजे माणूस खूप 50-100 किलोमीटर दुर्गम भागातून येतो आणि त्याला त्याचं कॅन्सरचं निदान त्याच दिवशी जर देऊ शकलो, त्याला पुढे काय करायचं, ऑपरेशन करायचं किंवा औषधं द्यायची, तर तो माणूस निर्णय घेऊन गावाला जाऊ शकतो. यासाठी कॅन्सर डिटेक्शनसाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे उपकरणं आहेत. अजून एक महत्वपूर्ण हॉस्पिटलमधलं डिपार्टमेंट म्हणजे मेडिकल आयसीयू. इव्हन पुण्या मुंबईतल्या हॉस्पिटलला सुद्धा भूषणास्पद वाटेल
अशी सर्व सुसज्ज उपकरणं आज हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. व्हेंटिलेटर, डिफिब्रिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, मॉनिटर्स अशा सर्व सोयींनी युक्त अशी मेडिकल आयसीयू. कोकणामध्ये ऍक्सिडेंट्स खूप होतात, त्यामुळे स्नेकबाईट खूप असतात किंवा सर्पदंश, विंचूदंशाच्या केसेस खूप असतात, तर अशा इथे ट्रीट होऊ शकतात. अजून एक महत्वपूर्ण म्हणजे कोकणात डायलिसिसची सोय नाहीये. पणजीर नंतर एकदम पनवेलला डायलिसिसची सोय होऊ शकते. तर ज्यांची किडनी तात्पुरती बिघडलेली आहे अशांवर डायलिसिसची सुविधा इथे उपलब्ध आहे. अजून एक महत्वपूर्ण म्हणजे इथे निओनेटल आयसीयू ज्याला म्हणतात, की मूल प्रीमॅच्युअर ज्याला डिलिव्हरी झालेली आहे, इथे एक मला एक अभिमानाची गोष्ट सांगायची वाटते. आता नुकतेच एक 900 ग्रॅम वजनाची प्रीमॅच्युअर बेबी आमच्या निओनेटल केअरमध्ये बरी होऊन ती आता 2 वर्षाची झाली. परवाच तिचा फोटो आम्ही हॉस्पिटलमध्ये लावले. अजून एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेथे ऑपरेशन थिएटर अत्यंत सुसज्ज, अत्याधुनिक असं ऑपरेशन थिएटर आहे. त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी, रेस्पिरेटर्स, मुख्य इथे स्कोप्स, वेगवेगळ्या प्रकारचे स्कोपीज, आर्थ्रोस्कोपी, नेफ्रोस्कोपी, युरेट्रोस्कोपी अशा सर्व स्कोपीज इथे होतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या डिपार्टमेंटनी युक्त असं हॉस्पिटल इथे केलेले आहे. अजून एक मला इथे महत्वाचा मुद्दा म्हणजे इंग्लंड सारख्या ठिकाणाहून सुद्धा लोक येतात, इथे ऑपरेशन करतात आणि त्यांना इथे पुन्हा येऊन ऑपरेशन करावंसं वाटतं. म्हणजे या हॉस्पिटलचा दर्जा, सुविधांचा दर्जा काय असेल याची आपल्याला कल्पना येईल. नुकतंच 2 वर्षापूर्वी तिथे ISO 9000 आणि 2000चं सर्टिफिकेशन सुद्धा मिळालेलं आहे. त्यामुळे पुण्या मुंबईत मिळणाऱ्या सुविधा तशाच स्वरूपाच्या या हॉस्पिटलमध्ये दिल्या जातात. मला वाटतं अतिशय महत्वाची गोष्ट ही आपण मगाशी मॅडम मेन्शन केलं होतं की कॅन्सर सारख्या पर्टिक्युलर डिसीजवरती मात करण्यासाठी जो अत्यंत मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्याला दिसतोय आणि पर्टिक्युलरली त्याच्याच अनुषंगाने मगाशी तुम्ही सांगितलं होतं की कुपोषणाचंही बरंच प्रमाण आपल्या देशामध्ये आहे आज आणि त्या अनुषंगाने स्त्रियांसाठी आणि मुलांसाठी अशा ठराविक सेवा आपण सुरू केलेल्या आहेत. त्याविषयी आपल्याला प्रामुख्याने काय सांगता येईल? इथे आपण फिल्ममध्ये बघूया. येस, कॅन्सरच्या अनुषंगाने आपण पहिली फिल्म बघूया. येस मॅडम, काय सांगा? ERB आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉक्टर अनिल काकोडकर जे डायरेक्टर आहेत डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी आणि डॉक्टर दिनशा मॅडम ह्या फॉर्मर डायरेक्टर ऑफ टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या गायडन्स खाली आमचं रेडिओथेरपी युनिट सुरू झालंय, ज्याच्यामध्ये भाभाट्रॉन 2 मशीन कोबाल्ट 60 याद्वारे आम्ही रेडिओथेरपी देतो. CT सिम्युलेटर नावाचं मशीन आहे, त्याद्वारे प्लॅनिंग करतो. ह्या पेशंटना राहण्याची उत्तम सोय मोफत रुग्णालयाने केली आहे. आता ह्या प्रोजेक्टचं थोडक्यात सांगायचं तर 2003 साली 2 जिल्हे आम्ही सिलेक्ट केले, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, आणि त्यातल्या 35 ते 65 वयोगटातल्या सर्व स्त्रिया आणि पुरुष यांचं कॅन्सरसाठी स्क्रीनिंग सुरू केलं आणि त्याच्यात ज्यांना पूर्वलक्षणं दिसली कॅन्सरची त्यांची तिथेच बायोप्सी घेऊन त्या रुग्णांचे रिपोर्ट्स हॉस्पिटलमध्ये आणले गेले आणि ज्यांना पॉझिटिव्ह रिपोर्ट्स मिळाले त्यांना मग रुग्णालयातर्फे मोफत शस्त्रक्रिया, किमोथेरपी किंवा गरज पडली तर रेडिओथेरपी या तिन्हीचे उपचार ह्या रुग्णालयात मोफत केले गेले आणि आजपर्यंत जवळजवळ 500हून अधिक रुग्णांची शस्त्रक्रिया, 295 रुग्णांना किमोथेरपी आणि 200 रुग्णांवर रेडिओथेरपीचे उपचार चालू आहेत. मला वाटतं ही अतिशय भूषणास्पद अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कॅन्सरवरचं काम जे मला वाटतं इतर मोठ्या शहरात सुद्धा कदाचित आज उपलब्ध नसेल, जे आपण आज डेरवण सारख्या ठिकाणी करतायत. अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे मॅडम. दुसरा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की आपल्या समाजापुढचा जो एक मोठा प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे कुठल्याच सर्वात जास्त आरोग्याकडे दुर्लक्ष होत असेल तर ते आहे स्त्रिया आणि लहान मुलं. बऱ्याचदा 70-70, 80-80 वर्षांच्या वयोवृद्ध लोकांची बायपास करण्यासाठी लोक 2-2, 3-3 लाख रुपये खर्च करतात, पण लहान मुलाचं एक छोटंसं ऑपरेशन करण्यासाठी टाळाटाळ केली जाते. ही मला वाटतं एक आपली मानसिकता कुठेतरी चुकीची आहे, ही बदलायला हवी आणि स्त्रियांकडे पण बघण्याचा जो दृष्टिकोन आहे समाजाचा हा एकंदरीतच घरात सगळ्यात शेवटी जेवणारी, उरलं सुरलं खाणारी असाच अजून सुद्धा आणि त्यामुळे कुपोषणाला बळी पडणारी मला वाटतं ही आजची मुलगी ही उद्याची माता असते आणि जर का ही चांगली नाही राहिली तर उद्याची येणारी सगळी पिढी हे सुद्धा तशीच खंगलेली असू शकते. मला वाटतं ह्यासाठी वालावलकर रुग्णालयाने अतिशय महत्वाचे उपक्रम सुरू केलेत, त्याविषयी काय सांगता? बरोबर आहे. स्त्री ही समाजाची नियंत्रक शक्ती आहे आणि तीच सक्षम पिढी पुढची निर्माण करू शकते. म्हणून आम्ही हा कुपोषणाचा कार्यक्रम सुरू केलाय, जे आपण आता लॅपटॉपवर बघू शकाल की याच्यामध्ये आम्ही 0 ते 6 वयोगटातली सगळी मुलं, गरोदर माता यांना मोफत औषध वाटप आणि आरोग्य तपासणी करतो, ज्यामध्ये रक्तवाढीच्या गोळ्या, कॅल्शियमच्या गोळ्या, पौष्टिक लाडू, आहार ह्याच्याबद्दल मार्गदर्शन दिलं जातं. ही सगळी जी बालकं आहेत ती अंगणवाडी स्त्रियांमार्फत, अंगणवाडी सेविकांमार्फत रुग्णालयात आणली जातात आणि त्यांची रुग्णालयाच्या पिडियाट्रिशियन्सकडून व्यवस्थित तपासणी होते आणि त्यानंतर जर त्यांना काही दोष आढळला तर त्याचेही उपचार रुग्णालयात होतात.
त्याचबरोबर त्यांच्या रक्ताची तपासणी केली जाते, ज्याच्यात त्यांच्या हिमोग्लोबिनचं प्रमाण, प्रथिनांचं प्रमाण, ट्युबरक्युलिन टेस्ट अशा अनेक तपासण्या केल्या जातात. त्यानंतर त्याचे रिपोर्ट्स आल्यावर त्यांना योग्य ते उपचार रुग्णालयामार्फत केले जातात. हे सगळं देताना रुग्णालयातर्फे काही पौष्टिक लाडू तयार केले आहेत, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या डाळी आहेत, कडधान्य आहे, मूग, मटकी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे लाडू ट्रस्टने खास तयार केले आहेत आणि त्याचं अॅनालिसिस हे सुद्धा आपण लॅबोरेटरीमध्ये पाठवून केलेलं आहे, ज्या प्रत्येक लाडूमध्ये साधारणतः 410 किलो कॅलरीज आहेत आणि दिवसाला 2 ते 3 ह्या प्रमाणात हे लाडू आपण ह्या सगळ्या लोकांना देतो आणि दर महिन्याला त्यांना फेर तपासणीसाठी रुग्णालयात बोलवलं जातं. त्यानंतर जर योग्य प्रमाणात त्यांची वाढ झाली नाही किंवा वजन वाढलं नाही तर त्यांना रुग्णालयाच्या बालविकास केंद्रात ऍडमिट केलं जातं. त्यामध्ये ते मूल आणि ती आई जवळजवळ 3 आठवडे रुग्णालयात राहते आणि त्यांना मोफत आहार, औषधं आणि मार्गदर्शन हे सगळं त्यांना दिलं जातं. ह्या सगळ्याचा परिणाम असा आहे की गेल्या काही 3 वर्षात जवळजवळ 80% गरोदर माता ह्या घरी डिलिव्हर होत होत्या आणि आता 80%हून अधिक स्त्रिया या रुग्णालयात डिलिव्हर होतात. आणि त्यामुळे जन्मलेल्या मुलाचं वजन जे पूर्वी 2 किलोहूनही कमी असायचं ते आता जवळजवळ 2.5 किलोहूनही जास्त आहे. म्हणजे हा इम्पॅक्ट खरंच वाखाणण्यासारखा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की हेल्दी बेबी आणि हेल्दी नेशन ह्याचीच ही सुरुवात आहे आणि हाच कुपोषणाचा कार्यक्रम आम्ही पुढे नेण्याचं अजूनही ठरवलेलं आहे. मला वाटतं अतिशय टचिंग आणि भारावून टाकणारा असा हा कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये समाजातला सर्वात जास्त उपेक्षित घटक आपल्या समाजातल्या असणाऱ्या स्त्रिया आणि लहान मुलं. मला वाटतं आपण त्यांच्या आरोग्याची काळजी कधीच करत नाही. आपला नेहमी रोख ह्या बायपास शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी आणि इतर हायफाय शस्त्रक्रियांवरती असतो, पण समाजातले जे सगळ्यात उपेक्षित घटक आहेत, ज्यांना कधी कधी 2 वेळेचं अन्न सुद्धा वेळेवरती मिळत नाही आणि कधी कधी आरोग्य म्हणजे फार पुढची ट्रीटमेंटचा सोडा, पण बेसिक अगदी अतिशय आवश्यक असणारी औषधं, ज्याच्यात असणारं न्यूट्रिशन हे सुद्धा मिळत नाही आणि त्याच्यावरती सगळ्यात जास्त आपण आधी फोकस करायला हवा. आणि हे सगळ्यात मोठं काम हे मला वाटतं वालावलकर रुग्णालय करते आणि हे रोल मॉडेल आजचा कार्यक्रम सादर करण्यामागचा उद्देश आहे की हेच रोल मॉडेल ठेवून जर का आपल्या महाराष्ट्रात आणि इतर विविध देशामध्ये जर का जागोजागी अशा प्रकारे ह्या तत्वावरती आपण जर का रुग्णालय सुरू करू शकलो तर मला वाटतं डॉक्टरांचा सहभाग सुद्धा त्याच्यामध्ये निश्चित वाढेल. अतिशय छोटं आणि हे अतिशय सुंदर उदाहरण आहे की एक सिटी स्कॅन सेंटर आणि एका छोट्या लॅबपासून सुरू झालेलं रुग्णालय आज बघता बघता एवढा मोठा विस्तार झाला आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सहभाग हा ट्रस्ट टीमप्रमाणेच डॉक्टर सुद्धा 100हून अधिक डॉक्टर्स पुणे आणि मुंबईचे या ठिकाणी व्हिजिट करतात. त्याविषयी आपण बोलूया. एक कल्याणवरनं फोन येतोय आपल्याला, प्रश्न विचारा आपला. माधव खाडीलकर बोला. प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणालाही शुभेच्छा. जिथे वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही अशा गावामध्ये कोणाला 10वी 12वी शिकलेला मुलगा किंवा मुलगी असेल त्यांना प्रशिक्षण देऊन प्रथमोपचार केंद्र चालू करता येईल का किंवा अशी असं एक मला विचारायचं होतं. माझा अतिशय चांगला खाडीलकर आपण प्रश्न विचारला, पण हेच मला वाटतं रोल मॉडेल मला वाटतं आपल्याही हॉस्पिटलमध्ये राबवलं जातं. अनेक नर्सिंग ट्रेनिंग कोर्सेसही चालू केलेत मला वाटतं आपण या ठिकाणी. ही अतिशय एक स्वागतार्ह एक कल्पना आहे की 10वी ते 12वीचं शिक्षण झालेल्या मुलाला प्रथमोपचाराचं प्रशिक्षण देऊन गावामध्ये त्या ठिकाणी आपण रुजू करू शकतो. आपलं काय मत आहे मॅडम? बरोबर आहे. 10वी झाल्यानंतर आपल्याला एएनएम नावाचा जो कोर्स आहे 18 महिन्याचा, त्यासाठी नर्सिंग कोर्सला ऍडमिशन मिळू शकते किंवा एक्सरे टेक्निशियन कोर्स जो आहे हा सुद्धा 10वी नंतर मुलांना करता येतो आणि काहीतरी तांत्रिक शिक्षण घेऊन ही मुलं स्वतःच्या पायावर उभी राहू शकतात. 12वी नंतर जीएनएम कोर्स करता येतो, त्याच्यामध्ये हा नर्सिंगचा डिग्री कोर्स आहे आणि एक्सरे टेक्निशियन बरोबर डायलिसिस असिस्टंट कोर्स हा सुद्धा 12वी नंतर या मुलांना करता येतो आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. मला वाटतं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि अशा सर्व कोर्सेस हे रुग्णालयाच्या परिसरातच आज कोकणासारख्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे श्रेय वालावलकर हॉस्पिटलला जातं आणि ही महत्वाची गोष्ट आहे. मॅडम, आपल्या भविष्यातले काय प्लॅन्स आहेत? भविष्यात हे हॉस्पिटल 3 स्तरावर काम करतं. याच्यात पहिला जो सामाजिक स्तर आहे ज्याच्यामध्ये गरोदर माता आणि स्त्रियांबरोबर आम्ही किशोरवयीन मुलींनाही आता त्यात इन्व्हॉल्व करणार आहोत की जेणेकरून त्याच येणारी भावी माता होणार आहेत आणि पुढच्या पिढीला जन्म देणार आहे. त्यामुळे त्यांना सक्षम करणं, त्यांना आरोग्याबद्दल अवेअरनेस करणं, त्यांचं आरोग्य सुधारणं. नंतर हा कार्यक्रम सध्या आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात राबवतोय, तर त्याचा विस्तार सिंधुदुर्ग आणि पाटण तालुक्यापर्यंत करण्याचा विचार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज कोबाल्ट बरोबर लिनियर ऍक्सिलरेटर, नंतर ब्लडसाठी ब्लड कॉम्पोनंट्स, टेलिमेडिसिन, नंतर टेलिपॅथॉलॉजी, टेलिरेडिओलॉजी, विलेज रिसोर्स सेंटर म्हणजे टेलिमेडिसिनचा गावागावात वापर करून वालावलकर रुग्णालयातले डॉक्टर इतर गावातल्या रुग्णांना टेलिमेडिसिनद्वारे काही मार्गदर्शन करू शकतील. अँब्युलन्स सेवा पुरवणं, जसं आता आम्ही गरोदर मातांना मोफत अँब्युलन्स
मी रुग्णालयात आणतो आणि डिलिव्हरी करतो, पण ही सेवा आणखीन गावागावात पोचावी आणि कोणत्याही आजाराच्या रुग्णाला ही मिळावी यासाठी आमचे प्रयत्न असतील. त्याचबरोबर उच्च शिक्षण मिळावं डॉक्टरना यासाठी काही कोर्सेस आम्ही सुरू करणार आहोत की क्वालिटी एज्युकेशन खेडेगावात राहून या डॉक्टर्सना घेता येईल. आणि दुसरा एक फ्युचर प्लॅन असा आहे की जे आमचे युकेवरून डॉक्टर येत आहेत ते आता 31 जानेवारी ते 7 फेब्रुवारी जवळजवळ 17 डॉक्टरांची टीम ब्रिटनवरून येणार आहे आणि ज्याच्यामध्ये डॉक्टर्स वेगवेगळ्या फॅकल्टीचे आहेत आणि त्यांचे स्टाफही मेंबर इतर आहेत. यामध्ये हर्निया हायड्रोसिल पासून गर्भाशयाची पिशवी आहे किंवा स्टोन्स आहेत किंवा जॉईंट रिप्लेसमेंट आहेत, अशा मोठ्या मोठ्या सर्जरी अतिशय अल्प दरात होणार आहे. त्याच्यामध्ये कदाचित केवळ औषधाचा खर्च किंवा एखाद्याचं खर्चामुळे जर ऑपरेशन अडलं असेल तर त्यांचं अत्यल्प दरात किंवा फुकट सुद्धा ऑपरेशन होण्याची शक्यता आहे. तर अशा रुग्णांनी जर वालावलकर रुग्णालयात नाव नोंदणी केली तर या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांना या शिबिराचा लाभ घेता येईल आणि परदेशी डॉक्टरांकडून त्यांची ऑपरेशन्स अतिशय उच्च दर्जाचं सगळं औषध पाणी आणि सेवा वापरून करता येईल. मला वाटतं हे कुठेतरी कॉम्बिनेशन अतिशय महत्वाचं आहे की चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये सुद्धा अत्युच्च दर्जाची रुग्णसेवा पुरवली जाऊ शकते. याचा एक मला वाटतं अत्यंत चांगला असा हा दाखला आहे आणि जरूर गरजू रुग्ण ह्याचा लाभ घेऊ शकतात. 31 जानेवारी ते 7 फेब्रुवारी हा कालावधी असणार आहे. ह्या कालावधीमध्ये ज्यांना अशा प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया करता येणं पैशाअभावी शक्य झालेलं नाहीये असे गरजू रुग्ण जरूर वालावलकर हॉस्पिटल डेरवण जे सावर्ड म्हणजे मुंबई पुणे मार्गावरती जे आहे चिपळूण जवळ ह्या ठिकाणी जरूर आपली नाव नोंदणी करून आपली ऑपरेशन्स मोफत ह्या ठिकाणी करून घेऊ शकतात. आणि अत्यंत मला वाटतं ही महत्वाची गोष्ट आहे. सर, आपल्या कार्यक्रमाची वेळ थोडीशी मर्यादित आहे. आमच्या प्रेक्षकांना आपल्याला जाता जाता काय सल्ला देता येईल? असं म्हणतात, लोकांवर अन्याय करणारे दोषी असतात, पण याच्या अन्यायाचं निराकरण कसं करायचं हे ज्यांना माहिती आहे आणि ते तसा सल्ला देत नाहीत ते जास्त दोषी असतात. मला वाटतं वालावलकर रुग्णालय या दृष्टीने इथे खूप छान काम करत आहे. लोकांना त्यांचे आरोग्य कसं सुधारायचं याविषयी उत्तम सेवा देत आहेत. शेवटी काय, घर असावे घरासारखे नकोत नसत्या भिंती. म्हणजे घर हे नुसतं त्यातल्या दारं खिडक्या याच्यावर नसतं, तर तुम्ही घरातलं घर पण एकमेकांची नाती त्याग कसं करता याच्यावर असतं. मला वाटतं वालावलकर हॉस्पिटलमध्ये जो कर्मचारी वर्ग आहे जो सामाजिक भान ठेवतोय, समोरच्या माणसाचं माणूस पण जपतोय, समोरच्या माणसाची आर्थिक कुवत बघून त्याला जमेल अशा अत्यल्प दरात कमीत कमी खर्चात त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल ह्या अशा पद्धतीने तिथे काम करीत आहे. आम्ही आता डॉक्टर लोक तिथे जाऊन दर महिन्याला आमची सेवा देत असतो. सर्व डॉक्टरांचं एकमताने असा अनुभव आहे की तिथे एक अत्यंत वेगळंच आत्मिक समाधान असं मिळतं. त्यामुळे तिथे असणारा हा कर्मचारी वर्ग ही त्या हॉस्पिटलची खरी ताकद आहे असं मला वाटतं. येस, आणि मला वाटतं हे एक सर्वच लोकांसाठी एक अत्यंत चांगला असा एक मला वाटतं दाखला किंवा एक चांगला पायंडा ह्या हॉस्पिटलच्या माध्यमातून मला वाटतं पडतोय आणि ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई पुण्यामधील 100हून अधिक डॉक्टर्स या ठिकाणी आपली सेवा देण्यासाठी सतत जात असतात आणि अशा प्रकारची रुग्णालय जर का महाराष्ट्रातही इतरत्र सुरू झाली तर हेच डॉक्टर्स त्याही ठिकाणी जाऊन सेवा निश्चितच आपली पुरवू शकतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्व डॉक्टर्सना सुद्धा आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारची आपली सेवा जरूर आपण रुग्णांसाठी आपल्या महिन्यातला एक दिवस हा आपण राखून ठेवला पाहिजे. आणि हे माझं आव्हान राहील सर्वच आमचे जे डॉक्टर्स व्ह्युअर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा की आपली सेवा अशा रीतीने चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये द्यायला सुरुवात मला वाटतं सर्वच डॉक्टरांनी करायला हवी. हे आपलं एक सामाजिक भान असल्याची ही एक मला वाटतं पोचपावती आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये अतिशय अमूल्य माहिती आपल्याला मिळालेली. मी अशा तत्वावरती मला वाटतं एक अपेक्षा आहे जर का अशा वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णालय सुरू होऊ शकली तर मला वाटतं आजचा कार्यक्रम सफल झाला असं म्हणायला हरकत नाही. आमचा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला पत्ररूपाने जरूर कळवा. पुढील पत्त्यावरती निर्माती आरोग्य सल्ला डॉक्टर ऑनलाईन दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 400030. आजचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर सुवर्णा पाटील मॅडम आणि डॉक्टर अच्युत जोशी आमच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलात. आमच्या सर्व प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना अतिशय समर्पक उत्तरं दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. Amazing.